तर दुपारच्या बातमीपत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात। पनवेल सायन मार्गावर कंटेनर पलटी झाला। कंटेनर पलटी झाल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळालं। नेरूळ येथील डी.वाय. पाटील स्टेडियम जवळ ही वाहतूक कोंडी झाली होती। वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न चालू आहेत। तर एल.पी. ब्रिज ते बेलापूरच्या दिशेने वाहनाच्या 5 किलोमीटर पर्यंत रांगा पाहायला मिळाल्या। कार्यालयीन वेळेत वाहतूक कोंडी झाल्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला। बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई गावाजवळ हाजी हजरत अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा यांनी दर्गा असून सैलानी बाबांच्या यात्रेला नारळाच्या होळी दहनाने सुरुवात झाली। जवळपास महिनाभर चालणाऱ्या यात्रेचे दुसरे महत्त्वाचे आकर्षण हे सैलानी बाबांची संदल मिरवणूक असते। संदल मिरवणूकची शेकडो वर्षांची परंपरा आजही कायम असून हजारो भाविकांच्या उपस्थितीत सैलानी बाबांच्या दर्गावर संदल चढवण्यात आला। यावेळी दर्गा परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। तर उपस्थित भाविकांनी संदलचे मनोभावे दर्शन घेतले। नवी मुंबईतील वाशी एक्झिबिशन सेंटरमध्ये राज्य सरकारच्या महिला व बाल विकास महामंडळाच्या माध्यमातून माविम सुवर्ण महोत्सव सुरू असून कार्यक्रमाला महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे आणि वन मंत्री गणेश नाईक उपस्थित होते। कार्यक्रम वाटतं तुमचे खातं असेल म्हणा किंवा महिलांचा सहभाग म्हणा, काय वाटतं एकूण पाहतात? माविमनी 50 यशस्वी वर्ष पूर्ण केलेले आहेत आणि सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करत असताना विभाग म्हणून आमच्या सगळ्यांचीच ही इच्छा होती की कुठे ना कुठेतरी हा जो संपूर्ण 50 वर्षाचा प्रवास आहे हा साजरा निश्चितपणाने केला पाहिजे। आज सर्व माता भगिनी त्याच्यामध्ये सगळ्या बचत गटातील माविमचे प्रत्येक घटक या निमित्ताने सहभागी झाले होते आणि राज्याचे वन विभागाचे मंत्री गणेश नाईक साहेब, त्याचबरोबर माझ्या राज्यमंत्री विभागाचे माझ्या सहकारी राज्यमंत्री मेघनाताई असतील, प्रशांतजी असतील, आम्ही सगळ्यांनी आज कार्यक्रमाचं उद्घाटन केलं। पुढचे 5 दिवस ही प्रदर्शनी राहणार आहे। त्यामुळे माझी आपल्याला सर्वांना विनंती राहील की आपल्या माध्यमातून सुद्धा आपण ह्या माविमच्या उपक्रमाला आपण अधिकाधिक प्रसिद्धी द्यावी, कारण 5 दिवस जवळपास 140 स्टॉल्स जे या ठिकाणी आपण केलेले आहेत। आपण सगळ्यांना माहिती असेल की महालक्ष्मी सरस हे मोठ्या प्रमाणामध्ये आयोजित केलं जातं। माविमच्या वतीने आम्ही पहिल्यांदाच यंदाच्या वर्षी आयोजन केलेलं आहे आणि या मागचं मानसिकता किंवा नवी मुंबईमध्ये ते आयोजित करण्याची मानसिकता हीच होती की एक वेगळ्या ठिकाणी आपण ते आयोजित करावं, अधिकाधिक नवीन बचत गटांना त्यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळावी आणि यंदाच्या वर्षीपासून हा जो उपक्रम आहे हा आम्ही पुढेही चालू ठेवणार आहोत। त्यामुळे शहरी भागातील असतील, ग्रामीण भागातील असतील, माविम सोबत जोडले जाणारे बचत गटांना या निमित्ताने त्यांच्या वस्तू असतील किंवा खाद्यपदार्थ असतील ते सुद्धा विक्री करण्याची एक नवी मुंबई सारख्या म्हणजे मोठ्या मार्केटमध्ये त्या निमित्ताने संधी मिळेल। साधारणपणे माविमचं नव तेजस्विनी नावाचा ब्रँड त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। त्याचं पोर्टल अवेलेबल आहे आणि यंदाच्या वर्षीपासून आम्ही जे हे एक्झिबिशन सुरू केलेलं आहे, मला खात्री आहे की जसा प्रतिसाद महालक्ष्मी सरसला मिळत असतो त्याच पद्धतीने इथेही आपण करणार। इंटरनॅशनल एअरपोर्ट आपल्या इथे येते नवी मुंबईमध्ये आणि आम्ही शासनाकडे ही मागणी केलेली आहे की माविमचा एक स्वतंत्र स्टॉल इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये असावा। आपण जर बघितलं तर इंटरनॅशनल वेगवेगळे जे एअरपोर्ट्स असतात, आपण ज्या वेळेला वेगवेगळ्या देशांमध्ये जातो त्यावेळेला तिथली संस्कृती, तिथली खाद्य संस्कृती असेल किंवा वस्तू असतील याला तिथं प्रोजेक्ट केलं जात असतं। त्यामुळे माविमच्या माध्यमातून आज वारली पेंटिंग असतील, आमचे राज्यातले वेगवेगळे बचत गट वेगवेगळ्या व्यवसायामध्ये आहेत आणि एक स्वतंत्र स्टॉल जर माविमला इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये मिळाला तर तिथं येणारे जे वेगवेगळ्या देशांचे प्रवासी आहेत यांना सुद्धा महाराष्ट्राची संस्कृती आणि तिथली परंपरा, त्याचबरोबर या बचत गटांना आर्थिकरित्या चालना मिळण्यासाठी ते उपयुक्त ठरते। माविमचे कार्यालय समावेश झालेला आहे। माविम ही स्वतंत्र यंत्रणा आहे। 50 वर्षापासून माविमचं हे मॉडेल माविमचं प्रत्येक ठिकाणी महिला व बाल विकास विभागाअंतर्गतच माविम आहे। त्याच्यामुळे हे काही स्वतंत्र विभाग किंवा घटक नाहीये। महिला बाल विकास मध्ये जसं महिला आयोग आहे, बाल हक्क संरक्षण आयोग आहे, तसंच माविम हा त्याच्यातला एक अंतर्भूत असणारा त्या ठिकाणी हे आहे आणि माविम हे रोल मॉडेल आहे। माविमला फक्त राज्य स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर नाही तर इंटरनॅशनल स्तरावर सुद्धा प्रशंसाही गेल्या 50 वर्षाच्या प्रवासामध्ये मिळालेली आहे आणि आम्हाला अधिकाधिक महिलांना, जसं लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली, त्यामध्ये अनेक बचत गटांनी पतसंस्थांच्या माध्यमातून आर्थिक गुंतवणूक केली, तसंच पुढच्या कालावधीमध्ये माविमचं त्या बाबतीमध्ये सुद्धा म्हणजे महिलांना आर्थिक साक्षरता आणण्यामध्ये सुद्धा आम्ही अधिकाधिक त्याच्यामध्ये सक्षम करण्याचा प्रयत्न करणार आहोत
आणि आज 20 लाख महिला माविमला जोडल्या आहेत. त्या 50 लाखापर्यंत जोडण्याचं उद्दिष्ट हे आम्ही 50 वर्ष पूर्ण झालेलं असल्यामुळे त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. थँक्यू. आज महिला बालविकास मंत्रालयाच्या माध्यमातून महिला विकास आर्थिक महामंडळाचा हा 50वा वर्धापन दिन आहे, म्हणजे सुवर्ण महोत्सवी दिन आहे. मोठ्या प्रमाणामध्ये महिलांनी ते सहभाग घेतला. त्या खात्याच्या मंत्री आदिताई तटकरे, राज्यमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर या दोन्ही मेहनती असलेल्या माझ्या मित्रांच्या मुली आहेत आणि अतिशय सक्षमतेने दोन्ही काम करत आहेत, आत्मविश्वासाने वाटचाल करीत आहेत. एकूण बचत गटाच्या अनुषंगानं महिलांनी जो आपल्या कुटुंबाचा, आपल्या परिसराचा विकास करण्याचं जे ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये यांचा हातभार मोठा आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी महिलांचा विकास व्हावा, देशाच्या प्रगतीमध्ये महिलांचा हातभार खऱ्या अर्थाने लागावा. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या आणि आमच्या सर्व मंत्रिमंडळाच्या सहकार्यांच्या माध्यमातून महिलांचा विकास होण्याकरता आम्ही या दोघींच्या पाठीमागे ताकदीने उभे राहू असा विश्वास व्यक्त करतो. आणि आज खरं म्हणजे उशीर झाला आम्हाला यायला, त्याच्यामुळे महिलांचा थोडासा हिरमोड झाला असेल. नापसंती व्यक्त केली नाही, परंतु आम्हीच दिलगिरी व्यक्त केलेली आहे की भविष्य काळामध्ये असा प्रकार होणार नाही. 22.5% प्रथमच चांगली गोष्ट आहे. हे बघा, प्रश्न असे की हे महाराष्ट्र आता थांबणार नाही, ही टॅगलाईन आहे. दृष्टी थांबणार म्हणजे येण्यासारखं धावणार नाही. प्रगतीच्या अनुषंगानं प्रगती करण्याकरता सर्वच जण सक्रिय झालेले आहेत. सिडको असो, MIDC असो, ज्या काही राहिलेल्या गोष्टींची पूर्तता करून सर्वसामान्य माणसांना आनंद देण्याचा निश्चितपणे विचार आहे. विमानतळाचं नामकरण होईल आता निश्चितपणे झाले की जून महिन्यामध्ये कमर्शियल त्याचे लँडिंग होणार आहे, उड्डाण होणार. त्यामधल्या कालामध्ये नामकरणाचा प्रश्न सुटलेला आहे, तो तांत्रिक दृष्ट्या करता थांबलेला आहे, तो होईल. उद्याचा वन दिवस साजरा केला, काय म्हणाल? बघा, आता प्रश्न असे की एकूण राज्याच्या जी जागा आहे त्याच्या 21% वन आहे. आज वनाची स्थिती निश्चितपणे चांगली आहे, परंतु भविष्य काळामध्ये वनाच्या माध्यमातून पर्यावरणाचं संतुलन राखण्याचं काम सुद्धा वनमंत्री म्हणून मी त्या ठिकाणी कुटुंब प्रमुख आहे त्या खात्याचं. आणि अतिशय आत्मविश्वासानं सर्व अधिकारी, वन पूर्ण अधिकारी आणि कर्मचारी निश्चितपणे सौंदर्य नुसतं काय म्हणजे हिरवगार नाही, खऱ्या अर्थानं वनसृष्टी वाढवणं आणि टिकवणं आणि जोपासणं याकरता प्रयत्नशील आहे. नागरिकांना काय संदेश द्याल? आता प्रश्न असा की आपल्या पुराणामध्ये म्हटले की आपल्या पूर्वजांच्या नावाने एक झाड लावा. सुदैवानं नवी मुंबईमध्ये 15 लाख वस्ती आहे नागरिकांची, परंतु 16 लाख झाड आहे. म्हणजे नवी मुंबईतल्या प्रत्येक माणसा गणिक एक झाड झालेलं आहे. भविष्य काळामध्ये सर्वांच्या सहकार्याने जनसामान्याचा सहभाग ज्या गोष्टीमध्ये असतो तो कुठलाही योजना ती यशस्वी होते. आणि मला विश्वास आहे जनसामान्याला आम्ही विश्वासात घेऊन जनतेच्या सहकार्यानं वनाचं संवर्धन केलं. औरंगजेबाच्या कबरीवरून सध्या राज्यभरात वातावरण तापलं असून नागपूर येथे झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर संभाजीनगर जिल्ह्यातल्या पोलीस प्रशासन आता अलर्ट मोडवर आलेत. शहरात 300 अधिकाऱ्यांसह सुमारे 3000 पोलिसांचा तर ग्रामीण भागात 250 अधिकाऱ्यांसह 2000 पोलिसांचा सशस्त्र बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. कोणीही कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असा इशारा शहर पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिलाय. तर नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून हा सर्व राडा झालाय. तर वाहनांची तोडफोड, वाहने पेटून देणे, दगडफेक अशा घटना देखील घडल्या. काय सांगा सर, आज रोज मार्ग झाला? गेल्या 15 दिवसापासून छत्रपती संभाजीनगर पोलीस हे अलर्ट मोडवरती आहेत.
आपल्याकडे होळी, रंगपंचमी हे सण उत्साहात आणि शांततेत पार पडलेले आहेत आणि जे काही आता सध्या राज्यात वाद चाललेला आहे त्या अनुषंगाने आपण सगळ्या पोलीस स्टेशनला आमच्या अंमलदारांना, अधिकाऱ्यांना अलर्ट केलेला आहे. सर्व तयारी सर्व प्रकारची आमची झालेली आहे. गेल्या 3 दिवसापासून आम्ही शहरामध्ये विविध परिसरामध्ये रूट मार्च काढत आहोत, जेणेकरून लोकांमध्ये कॉन्फिडन्स बिल्डिंग होईल. आमच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील रूट मार्च मध्ये थोडासा एरिया डॉमिनेशन आणि एरियाची पाहणी होईल, या अनुषंगाने आम्ही रूट मार्च काढत आहोत. आता 3रा रूट मार्च आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये देखील अशाच प्रकारचे रूट मार्च शहरामध्ये होतील. आणि आपलं छत्रपती संभाजीनगर शहर ह्याच्यामध्ये आपला सोशल मीडियावरती देखील आमचं लक्ष आहे आणि सोशल मीडियावरती देखील आपण बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती कारवाई केलेली आहे. सोशल मीडियामध्ये देखील काही अनुचित प्रकार जर पोस्ट करत असेल तर आपण आता पण गुन्हे दाखल केलेले आहे. भविष्यामध्ये त्या लोकांना पासपोर्ट करता किंवा पोलीस व्हेरिफिकेशन मध्ये, खाजगी नोकरी त्याचबरोबर सरकारी नोकरीमध्ये देखील अडचण होऊ शकते. कृपया सगळ्यांनी लक्ष द्यावं की सोशल मीडियावरती आणि विशेषतः व्हॉट्सअपचे जे ॲडमिन आहेत त्यांनी लक्ष ठेवावं की आपल्या कुठल्याही ग्रुपमध्ये अशा प्रकारच्या कुणाशी भावना दुखवणाऱ्या स्टेटमेंट्स किंवा कॉमेंट्स किंवा पोस्ट हे टाकले जाऊ नयेत, जेणेकरून आपल्या शहरामध्ये कुठल्याही प्रकारचे वाद निर्माण होतील. दिशा सालियान प्रकरण अधिवेशनात काढून मूळ मुद्दा भरकटला जातोय असं आमदार भास्कर जाधव म्हणाले. सर, राजकारणात आता पुन्हा एकदा दिशा सालियानच्या प्रकरण पुन्हा एकदा गाजलं, काय सांगणार? असं आहे की दिशा सालियान हे प्रकरण आजचं आहे का? गेल्या 5 ते 6 वर्षापूर्वीचं हे प्रकरण आहे. या प्रकरणाची CID चौकशी झाली, या प्रकरणाची SID चौकशी झाली. हे प्रकरण कोर्टामध्ये आहे. हे प्रकरण अंतिम निर्णयाप्रत आले असताना अचानकपणे हे प्रकरण पुढं हे जाणीवपूर्वक अधिवेशनामध्ये काढण्याचं काम करून जनतेचा मूळ प्रश्नांपासून हे नजर भरकटवणं, लक्ष भरकटवणं, लक्ष दुसरीकडे खेचणं आणि काहीतरी सनसनाटी निर्माण करणं, त्यातून हे प्रकरण पुढं आलं. यापेक्षा याला काही महत्त्व नाही. कसं आहे की सरकारच्याकडे खूप मोठं बहुमत आहे आणि बहुमत असल्यानंतर सरकारनं विरोधकांचा योग्य तो मान सन्मान करावा लागतो आणि म्हणून विरोधी पक्षनेता हा सुद्धा एक घटनात्मक पद आहे आणि म्हणून त्या पदाची नेमणूक ही सरकारकडून वेळेवर झाली असती तर अधिक चांगलं झालं असतं. पण तरीसुद्धा मला असं वाटतं देर है दुरुस्त है, लवकरच ते घोषणा करतील अशी अपेक्षा आहे. गेली 5 वर्ष बदनामीचा प्रयत्न चालू असल्याची प्रतिक्रिया आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. ठीक आहे, आम्हाला आत बोलू देत नाही असं आम्ही कधीच बोललो नाही की तुम्ही बोलू देत नाहीये. विरोधकांनी जे प्रश्न ऐका, त्याच्यावर जे बोलायचं ते मी सकाळी पण बोललेलो आहे आणि मला वाटतं 5 वर्ष बदनामीचा प्रयत्न चालू आहे. ठीक आहे, त्यांना बोलू दे, आम्ही बोलू. मंत्री संजय राठोड यांना उद्धव ठाकरेंनी क्लीन दिली, अशा प्रकारचे भाजपचे सदस्य चित्रा वाघ बोलले आहेत. ज्या पद्धतीने त्यांच्यावरती आरोप चालू होते त्यांच्यावर मग त्यांनी आरोप लावलेले खोटे होते का? किंवा मंत्रिपदांना आम्ही तर काढलं होतं ना, त्यांनी तर मंत्रिपद दिलं त्यांना परत. किशोरीताईंचं नाव घेतलेलं आहे, दीपक पांचोली. They've tried to, a lot of people have tried to defame me for the last 5 years. If it's in court, we will speak in court. But we have exposed the government in this one session itself. If you see, in the past one session, we have exposed the government on the budget and the false promises it made to the people of Maharashtra. We have exposed the BJP's fake Hindutva. We have exposed the way they tried to use Aurangzeb to cover up all of the issues. And yesterday, I'm very thankful to the RSS to bring back sense to the BJP. असं वाटतं का तुम्हाला बसणार? महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने सुवर्ण महोत्सवी गगन भरारी कार्यक्रमाचे नवी मुंबईत आयोजन करण्यात आले. राज्यभरातील महिला बचत गटांनी या कार्यक्रमात सहभाग घेतलाय. तर या महोत्सवात राज्यातील अनेक महिला बचत गटांनी स्वतः बनवलेल्या उत्पादनाचे स्टॉल लावलेत. वनमंत्री गणेश नाईक, कॅबिनेट मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. तर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांची देखील या कार्यक्रमाला उपस्थिती होती. प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांच्या गाण्यानं या कार्यक्रमात मनोरंजन केलं.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मोठी यात्रा म्हणून ज्या यात्रेकडे बघितलं जातं अशी ती पैठणची नाथ षष्ठी यात्रेनिमित्त एसटी महामंडळातर्फे वाहतुकीचं नियोजन करण्यात आलंय। याबाबत माहिती देताना वाहतूक माहिती अधिकारी यांनी पैठण येथील यात्रेसाठी बसेसचे नियोजन सांगितले। सर, पैठणची यात्रा सुरू झाली आहे। आपल्यातर्फे दरवर्षी पैठणसाठी गाड्यांचं नियोजन केलं जातं। यावर्षीचं काय नियोजन काय सांगा? नमस्कार, मी संतोष श्रीधरराव घाणे, विभागीय वाहतूक अधिकारी, छत्रपती संभाजीनगर। दरवर्षीप्रमाणे यावर्षी नाथषष्ठी यात्रेचं नियोजन या ठिकाणी आपल्याकडे प्रादेशिक कार्यालयामार्फत करण्यात आले। यावेळेसची विशेष खास बाब म्हणजे माननीय प्रादेशिक व्यवस्थापक यांनी पैठण आगारामध्ये 4 डिव्हिजनची बैठक आयोजित केली। याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, नंतर अहिल्यानगर, बीड आणि जालना या 4 डिव्हिजनचा अंतर्भाव होता व 4ही डिव्हिजनचे त्या ठिकाणी विभाग नियंत्रक सदर बैठकीस उपस्थित होते। ज्या प्रवाशांची सोय करण्याची प्रत्येक विभागाला जबाबदारी दिली त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागासाठी 80 बसेसची व्यवस्था नाथषष्ठीसाठी देण्यासंदर्भात प्रादेशिक व्यवस्थापक यांनी आदेश दिले। त्यानुसार विभाग नियंत्रक छत्रपती संभाजीनगर यांनी छत्रपती संभाजीनगर आगार क्रमांक 1 यांना 15 बसेस, छत्रपती संभाजीनगर आगार क्रमांक 2 यांना 15 बसेस, पैठण स्थानिक डेपो यांना 30 बसेस, गंगापूर आगारास 5 बसेस, नंतर वैजापूर आगारास 10 बसेस आणि 5 बसेस या सिल्लोड आगारामार्फत या ठिकाणी वाहतूक होऊन 80 बसेस मार्फत भाविकांची सोय छत्रपती संभाजीनगर विभागामार्फत। विशेष बाब अशी आहे त्याच्यामध्ये की छत्रपती संभाजीनगर विभागांतर्गत आपण दरवर्षी तर यात्रा शेडची सोय करतच असतो। 4 विभागासाठी 4 यात्रा शेड आपण त्या ठिकाणी उभारलेले आहेत, ते कालपासूनच कार्यान्वित झालेले आहेत। यावेळेस आणखी एक अतिरिक्त शेड त्या ठिकाणी उभारलेला आहे, कारण की पैठण बसस्थानक या ठिकाणी अस्फाल्टिंगचे काम चालू असल्यामुळे त्या ठिकाणी पैठण बसस्थानकाची जी वाहतूक आहे तीही यात्रा शेडहूनच होणार आहे। यामुळे 5 यात्रा शेड आपण त्या ठिकाणी उभारली केली आहे। आणि विशेष बाब म्हणजे यावेळेस पैठण या ठिकाणचे जे प्रवासी आहेत तर एक एसटी प्रवासी मित्र यांनी पाण्याची व्यवस्था त्यांच्यामार्फत त्या ठिकाणी केलेली आहे। त्यासाठी एक आपण स्वतंत्र शेडची व्यवस्था त्यांना करून देण्यात आली आहे। सदर संघटनेमार्फत, प्रवासी संघटनेमार्फत रोज त्या ठिकाणी त्यांनी 100 जार भाविकांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत। छत्रपती संभाजीनगर 1 नंबर आणि 2 नंबर आगारात पाण्याची व्यवस्था प्रवाशांसाठी भक्तांसाठी आहे का? छत्रपती संभाजीनगर आगार क्रमांक 1 व छत्रपती संभाजीनगर आगार क्रमांक 2 या ठिकाणी आपल्या ठिकाणी रोटरी क्लब मार्फत ची सिस्टीम बसवलेली आहे व त्या ठिकाणीही पिण्याची पाण्याची व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली आहे। यावेळेस आपण दरवर्षीप्रमाणे यावेळेस आपण वाहतूक आदेश काढून त्यामध्ये विभागीय कार्यालयातील कर्मचारी अधिकारी यांचे पाळीनिहाय कर्तव्य निश्चित करून त्या ठिकाणी त्यांचे ड्युटी त्यांना देण्यात आलेली आहे व त्यानुसार कालपासूनच सर्व कर्मचाऱ्यांच्या ड्युट्या त्या ठिकाणी चालू झाल्या आहेत। नाथषष्ठी हा मुख्य दिवस असल्यामुळे उद्या त्या ठिकाणी अतिरिक्त स्टाफ वाहतूक व्यवस्था सांभाळण्यासाठी उपस्थित राहणार आहे। सर, एसटी महामंडळाला यावर्षी किती उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे, कारण की यावर्षी प्रवासी आणि भाविकांचा ओघ वाढलेला आहे? प्रवासी आणि भाविकांचा ओघ नक्कीच यावर्षी वाढलेला आहे। यावर्षी जे आहे आपण त्या ठिकाणी आपला जो EPKM होता गतवर्षीचा तो साधारणतः 65 रुपये किलोमीटर पर आलेला होता, परंतु यावेळेस आपण जास्तीत जास्त किलोमीटर ऑपरेट करून आणि भाविकामार्फत पर्यंत पोहोचून तो 80 पर्यंत कसा येईल या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। नागरिकांना एवढंच आपण आवाहन करणार आहोत की आपण या यात्रेचे आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की ज्या व्यक्तींना AC बसने प्रवास करायचा आहे अशा लोकांची खास व्यवस्था म्हणून 8 AC बसेस आपण छत्रपती संभाजीनगर ते पैठण या मार्गावर धावत आहेत आणि थेट सेवा आपण या छत्रपती संभाजीनगर ते पैठण विनावाहक बसेस आपण त्या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत। यामुळे कमी वेळेमध्ये अतिशय सुखकर प्रवास या योजनेमार्फत प्रवाशांना अनुभवता येईल। त्याचा अवश्य सर्व भाविकांनी लाभ घ्यावा एवढं मी आवाहन करेन।
जालना जिल्ह्यात बांगलादेशींना देण्यात आलेल्या 8,551 जन्म प्रमाणपत्रांपैकी 3,595 जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. तर किरीट सोमय्या यांनी आज जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेऊन चर्चा केली. जिल्ह्यात अंबड, भोकरदन, जालना आणि परतूर तालुक्यातील बांगलादेशींना प्रमाणपत्र देण्यासाठी अर्ज आले, त्यात 3,595 अर्ज हे रद्द करण्यात आले, तर उर्वरित अर्जांपैकी 70% अर्ज रद्द होतील असंही सोमय्या म्हणाले. सर, आज जिल्हाधिकारी यांची भेट घेतली, काय कारण होतं, काय विषय? जो बांगलादेशी किंवा अपात्र लोकांना बनावटी कागदपत्राच्या आधारावर जन्म प्रमाणपत्र देण्यात आलं आहे, जालना जिल्ह्यात पण मोठा घोटाळा झालेला आहे. जालना जिल्ह्यात एकंदर 8,591 जन्म प्रमाणपत्र तहसीलदार कार्यालयातून देण्यात आले. त्यातनं 3,595 जन्म प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय आज जिल्हाधिकाऱ्यांनी केला. ह्या आदेशावर तहसीलदारला अधिकार होता, सही करण्याचा जबाबदारी होती. त्याच्यापेक्षा खालच्या अधिकाऱ्यांनी म्हणजे नायब तहसीलदारांनी हे प्रमाणपत्र दिले आहेत. राज्य सरकारने आदेश दिले आहेत आणि त्यामुळे 8,591 45% म्हणजे 3,595 जन्म प्रमाणपत्र रद्द करण्याची घोषणा आता हे आदेश महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतला दिला जाणार. अंबडमध्ये एकंदर 1,787 अर्ज आले, त्यातनं 10 फेटाळण्यात आले आणि 1,760 लोकांना प्रमाणपत्र दिलं गेलं, ते सगळे रद्द झाले. दुसरी गोष्ट ही पण आहे की एकंदर जे 8,591 देण्यात आलं त्या अर्धे रद्द झाले. जे उरलेले 4,000च्या आसपास आहे त्यात सुमारे माझ्या माहितीप्रमाणे 1,000हून जास्त अर्ज अपात्र लोकांना प्रमाणपत्र दिले गेले, काही डॉक्युमेंट दिलेले नाही. मला असं वाटतं की 8-10 दिवसात याची चौकशी पूर्ण होईल आणि या सगळ्या जालना, भोकरदन, अंबड आणि परतूर या 4ही ठिकाणी मला विश्वास आहे की FIR गुन्हा दाखल केला जाणार, शेकडो लोकांवर कारवाई होणार. ज्या अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे, त्या तहसीलदारांनी दिलं, त्यांच्यावर काय करणार? त्याचा संबंधात डिपार्टमेंटनी इन्क्वायरी करावी लागणार आहे. पण माझं पहिलं जे लक्ष आहे की जे अपात्र लोक आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे बांगलादेशी आहे, कारण की हा जो कायदा आहे तो आजच्या नाही, 69 पासून आहे. अधिकार तहसीलदारांना फक्त गेल्या वर्षी मिळाले. तर अर्ज आले त्यात 98% मुस्लिम आहेत आणि हे मुस्लिम बांगलादेशी ते संबंधित आहेत. जिल्ह्यामध्ये किती बनावट अर्ज दिले गेले तुमचा आरोप? मग मुद्दा तर हे पहिली झालं की 8,500 दिले गेले, त्यातला सुमारे 3,600 आता रद्दच झाले, म्हणजे होत आहे, निर्णय झाला आहे. उरलेले जे 4,500 आहे निश्चितपणे मी आपल्याला सांगू शकतो त्यातला 70% अर्ज रद्द होणार आणि त्यात 1000चा वर फसवे कागदपत्र, खोटे एफिडेव्हिट किंवा बनावटी डॉक्युमेंटवाल्या. ही बनावट अर्ज म्हणजे रोहिंग्यांच्या क्षेत्रात असं वाटत नाही? माझ्या दृष्टीने असं आहे की हो, हे बांगलादेशी रोहिंग्या आहेत, पण शासकीय दृष्टीने हे अपात्र लोक. मी म्हणालो मंजूर आहे ना, अपात्र आहे ना. अपात्रता अर्थ काय की या व्यक्तीकडे त्याचा हिंदुस्थानात जन्म झाला याचा कागद नाही आहे. मग तो बांगलादेशी आहे, रोहिंग्या आहे, अफगाणी आहे, हे पाकिस्तानी आहे, त्याने मला फरक पडत नाही. मागचं जे तुम्ही असं आलं होतं, 1 महिन्याचं अल्टिमेटम दिलं होतं प्रशासनाला, त्याचा काही फायदा झाला नाही, खूपच फायदा झाला. आपण तसं बघायला गेलो तर गेल्या 3 महिन्यापासून हा विषय मी हातात घेतल्यानंतर 2 SIT झाल्या. दुसरी गोष्ट, आतापर्यंत सुमारे 24 ठिकाणी FIR दाखल झालेले आहे. 24. फक्त तुम्हाला
अकोल्याचं सांगू तर अकोल्यात 53 लोकांना अटक झाली आहे. मालेगावमध्ये 38 लोकांचे अटक किंवा फरार आहे. प्रगती झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः मंत्रालयात लक्ष घालतात. जमिनीवर मी आहे, मंत्रालयात CM आहे. बरं, दिशा सालियन एक राजकीय प्रश्न आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंना अटक करावी अशी मागणी तुमचेच मंत्री असलेले नितीश राणेंनी केली. हे पहा, मी एक गोष्ट फार स्पष्ट करतो. दिशा सालियन संशयास्पद मृत्यू ही हकीकत आहे. तिचा वडिलांना जर वाटत असेल की माझ्या मुलीची आत्महत्याने हत्या आहे आणि ते जर न्यायालयात जात असेल गेले तर राज्य सरकारने तर न्यायालयात सांगावंच लागणार किंवा न्यायालयाने ऑर्डर द्यावं. आम्ही याची तपास करायला तयार आहोत. न्यायालयाने ठरवायचं आहे की त्याचा तपास महाराष्ट्र पोलिसने करायचा की CBIने करायचा. वडिलांकडे जर अतिरिक्त अधिक माहिती आली आणि त्याच्या आधारावर चौकशी तर झालीच पाहिजे. आता त्यात आदित्य ठाकरे आहे की आदित्य ठाकरेंना वाचवण्याचा प्रयत्न करणारे त्यांचे वडील आहे, तो तपास न्यायालय करणार. मुद्दा तथ्य कागद एवढंच बोलतोय की वडिलांना वाटते हत्या झाली आहे. हत्या कोणावर संशय आहेत त्यांच्या वडिलांनी सांगितलं आहे आणि न्यायालयाने ठरवावं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसची भूमिका आहे की कुठलाही वडिलांना वाटत असेल तर शासन पुनर्चौकशी करायला तयार आहे. ते SIT असो, CBI असो की न्यायालय त्यांनी मॉनिटरिंग करावं. पण वडिलांना समाधान होईपर्यंत तपास झाला पाहिजे. वडिलांनी सांगितलं आदित्य ठाकरे आहे की नाही माहीत नाही, पण वडील म्हणतात की आदित्य ठाकरेंना वाचवायचं काम त्याच्या वडिलांनी केलं. मग त्याचं उत्तर तर जो तपास करणारा अधिकारी आहे त्यांनी उद्धव ठाकरेकडे मागावं लागलं. रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात एकाच दिवसात हुल्लडबाजांवर कारवाई करत तब्बल 4.5 लाख रुपयांची दंडात्मक कारवाई केली गेली आहे. कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून 604 केसेस अंतर्गत 4,58,900 रुपयांची दंडात्मक कारवाई कोल्हापुरांकडून वसूल करण्यात आली आहे. तर यामध्ये मद्यपान करून वाहन चालवण्याच्या 22 केसेस, ट्रिपल सीटच्या 194 केसेस आणि वाहन चालवताना मोबाईलवर बोलण्याच्या 45 केसेस दाखल करण्यात आल्या. कोल्हापूर शहर वाहतूक शाखेतर्फे रंगपंचमीच्या अनुषंगाने कोल्हापूर शहरामध्ये जे हुल्लडबाज आहेत अशावरती जे वाहन चालक आहेत त्यांच्यावरती एकूण 604 केसेस केलेल्या आहेत. त्यामध्ये एकूण 4,58,900 रुपये दंड आकारण्यात आलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने दारू पिऊन वाहन चालवणे 22 केसेस केलेले आहेत, ट्रिपल सीट 194 केसेस केलेल्या आहेत, मोबाईल टॉकिंग 45 केसेस केलेल्या आहेत. अशा सर्व मिळून 604 केसेस केलेल्या आहेत. आणि ही यामध्ये जे विशेषतः ट्रिपल सीट आणि मोबाईल टॉकिंगचे प्रमाण जास्त आहे, तर ही मोहीम भविष्यामध्ये सुद्धा चालू राहील. सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक कोल्हापूर, अपर पोलीस अधीक्षक कोल्हापूर, उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे. कोल्हापूर शहरामध्ये 31 ठिकाणी ही कारवाई करण्यात आलेली आहे. जे महत्त्वाचे चौक आहेत यामध्ये ताराणे सिग्नल, CBS परिसर, इकडं महावीर कॉलेज, दसरा चौक, शहरातला आतला मुख्य भाग या ठिकाणी ही कारवाई करण्यात आलेली आहे. धुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय. एकीकडे मनपा प्रशासन नागरिकांकडून कर वसूल करण्यासाठी त्यांच्या घरासमोर ढोल बडवताना दिसत आहे, मात्र दुसरीकडे त्याच करारातून शहराची स्वच्छता करण्यास टाळाटाळ केली जाते. असा प्रश्न शहरातील ठिकठिकाणी साठत असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे उपस्थित केला जातोय. कचरा संकलित केला जातो, काय नेमकी प्रोसेसर आहे, कुठं नेला जातो, किती टन कचरा हा संकलित केला जातो. तर धुळे शहरामध्ये आज जवळपास 6 लाख लोकसंख्या आहे आणि 6 लाख लोकसंख्येच्या प्रमाणे आज आपल्याकडे 1,20,000 मालमत्ताधारक आहेत आणि त्या प्रत्येकाच्या डोर टू डोर कलेक्शन हे स्वयंभू ट्रान्सफर करण्यात येत आहे. सर, परंतु जो कचरा संकलित करतो, ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा करून कुठे पाठवला जातो, त्याच्यावर काय प्रोसिजर आहे? सर, घनकचरा नियम 2016च्या अनुषंगाने कचरा वर्गीकृत करून घंटागाडीमध्ये नागरिकांनी दिला पाहिजे
त्या अनुषंगाने स्वयंभू ट्रान्सपोर्टमार्फत घर स्तरावर आपली जनजागृती मोहीम राबवली जाते. त्यांना प्रात्यक्षिके दाखवली जातात, परंतु नागरिकांमध्ये त्याचा एवढा उत्कृष्ट प्रतिसाद मिळत नाही. मिक्स स्वरूपातच कचरा नागरिक आपल्याला देत असतात. परंतु ज्या ठिकाणी कचरा संकलन केलं जातं त्या ठिकाणी वारंवार आग लागते का लावली जाते, हा जरी संशोधनाचा विषय झाला असला तर याच्यावर महापालिका काय उपाययोजना करते, त्याचं कारण काय नाही? सर, जो कचरा कलेक्शन करताना जे वर्गीकृत न केल्यामुळे तो कचरा मिक्स स्वरूपात आपल्या कंपोस्ट डेपो साईडवर येतो आणि तो कुजतो, आणि त्या कुजल्यामुळे काही ठराविक कालावधीनंतर त्यापासून मिथेन गॅस तयार होतो आणि तो अत्यंत ज्वलनशील गॅस असल्यामुळे त्याच्यातून तो आग लागीचे प्रकार होत असतात. सर, आजूबाजूच्या परिसरात शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी होत्या की कचरा हा त्याच्या शेतात जातो उठतो आणि प्लास्टिकच्या पिशव्या देखील तिथं उडत असतात आणि त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान होतं. महापालिका या गोष्टीकडे म्हणजे काय उपाययोजना करणार आहे? सर, हे कारण जर निश्चित असलं, मागच्या वर्षी आपल्याकडे प्रोसेसिंग प्लांट आपल्याला नव्हता, परंतु यावर्षी आयुक्त मॅडमांनी तथा प्रशासक साहेब यांनी आपल्याला कचऱ्यावर प्रोसेसिंग करण्यासाठी एक निविदा प्रसिद्ध करून एक कंपनीला आपल्याला कचरा प्रोसेसिंगसाठी टेंडर दिलं आणि त्याचं काम या 2 महिन्यापासून एकदम सुरळीत सुरू आहे. सर, मी आधी माझा परिचय करून देतो. मी लक्ष्मण पाटील, मुख्य स्वच्छता निरीक्षक, धुळे महानगरपालिका. धुळे महानगरपालिकेने कचरा संकलनासंदर्भात स्वयंभू ट्रान्सपोर्ट कंपनी पुणे याला कचरा संकलनाच्या टेंडर दिलेला आहे. तर महानगरपालिकेने त्यांना 79 घंटा गाड्या प्रोव्हाइड केल्या आहेत आणि त्यांनी 4 ट्रॅक्टर मनपाचे आणि 28 ट्रॅक्टर स्वयंभू ट्रान्सपोर्टने लावलेले आहेत. त्याच्यामध्ये डेब्रेज उचलायचं काम ते 32 ट्रॅक्टरांमार्फत होतं आणि 79 घंटा गाड्यांमार्फत शहरातील विविध भागातील दैनंदिन कचरा संकलन करायचं काम होतं. पण या 79 घंटा गाड्यांमध्ये पूर्ण शहरामध्ये कचरा संकलन होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला घंटा गाड्यांची संख्या पूर्ण पडते आहे आणि त्या संदर्भात नागरिकांच्या तक्रारी ह्या येत असतात. तरी आपले त्या शासन स्तरावर तसे प्रयत्न चालू आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की कचरा संकलन करून आपण वरखडी रोडला कचरा डेपो आहे आमचा, त्याच्यामध्ये हे कचरा तिथं कलेक्शन केलं जातं आणि त्याच्यामध्ये वर्गीकरणाचं काम हे बाकीचं आमचे जाधव साहेब तुम्हाला सांगतील. पण अनेक ठिकाणी कचरा पडून असतो, तुम्ही या कंत्राटदारांना काही सूचना केल्या? त्या संदर्भात त्यांना वेळोवेळी सूचना देण्यात येतात आणि त्यांनी त्याच्या कामामध्ये सुधारणा केल्या नाही तर आपण त्यांना त्या पद्धतीने नोटीस पण आपण त्यांना देत असतो. अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.